राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आर्थिक दुर्बल घटकातील महिलांसाठी अतिशय महत्त्वाची योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची थोडक्यात माहिती घेऊयात। राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे। आता या योजनेचा उद्देश पहा। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांचे आर्थिक व सामाजिक पुनर्वसन करणे, राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे, त्याचबरोबर राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना देणे। पुढे आहे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा करणे, हे प्रामुख्याने या योजनेचे उद्देश आहेत। आता या योजनेचे स्वरूप पहा। पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक असलेल्या थेट लाभ हस्तांतरण सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। तसेच केंद्र किंवा राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभाच्या योजनेद्वारे 1,500 पेक्षा कमी लाभ घेत असलेल्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येणार आहे। आता या योजनेचे लाभार्थी पहा। महाराष्ट्र राज्यातील वय 21 ते 60 किती 21 ते 60 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला हे या योजनेच्या लाभार्थी असणार आहेत। आता पाहूयात या योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय। लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे हे बंधनकारक आहे। काय तर लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे हे बंधनकारक आहे। पुढे पहा। राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार हे असणे आवश्यक आहे। त्याचबरोबर त्या वयाची अट दिलेली आहे, किमान 21 वर्ष तर कमाल 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल। त्याचबरोबर सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे सुद्धा आवश्यक आहे। पुढे पहा। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये। लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त असू नये, ह्या लाभार्थ्याच्या पात्रता आहेत। आता पाहूयात या योजनेसाठी पात्र कोण ठरणार आहेत, म्हणजेच अपात्रता कोणत्या आहेत। ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त असेल हे या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। त्याचबरोबर जर त्या कुटुंबातील सदस्य जर आयकरदाता असेल, म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणारा असेल, तरी सुद्धा या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर किंवा सेवानिवृत्ती घेत आहे, परंतु बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी या योजनेस पात्र ठरणार नाहीत। आता पुढे पहा। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या
इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 रुपयापेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. आता पुढे पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. आता पुढे पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा संचालक सदस्य असतील त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. आता पुढे पहा, ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाही. त्याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने त्यामध्ये ट्रॅक्टर असेल तर ते वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणी करत असेल तर त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. सदर योजनेच्या पात्रता व अपात्रता निकषामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास नियोजन व वित्त विभागाचे अभिप्राय घेऊन शासन मान्यतेने कारवाई करण्यात येईल. आता पहा, या योजनेचा लाभ मिळवण्याकरता पुढील कागदपत्रे आवश्यक आहेत. योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज करणे हे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर लाभार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्र राज्य अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्माचा दाखला. पुढे पहा, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, यामध्ये उत्पन्नाची मर्यादा ही 2.5 लाख रुपये घालून देण्यात आलेली आहे. बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानांची छायाचित्र प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड, सदर योजनेच्या अटी व शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र, या गोष्टी या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक आहेत. आता पहा, लाभार्थ्याची निवड प्रक्रिया कशी केली जाते. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी खातरजमा करून ऑनलाईन अर्ज प्रमाणित केल्यानंतर लाभार्थ्याचा अर्ज सक्षम अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो. सक्षम अधिकारी यांनी या कामकाजावर नियंत्रण ठेवावे. त्यानुसार सदर योजनेकरता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी व सक्षम अधिकारी यांना पुढील प्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये लाभार्थ्याचे अर्ज स्वीकृती, तपासणी, पोर्टलवर अपलोड करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे. तर अर्जाची पडताळणी करून अधिकाऱ्याच्या मान्यतेसाठी सादर करण्यासाठी संबंधित जिल्हा व महिला बालविकास अधिकारी यांच्यावर जबाबदारी आहे. अंतिम मंजुरी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती देईल. आता नागरी भागासाठी अर्ज स्वीकृती करण्याची जबाबदारी ही अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर अर्ज पडताळणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आणि अंतिम मंजुरी देण्याची जबाबदारी ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. आता पहा, योजनेच्या अंमलबजावणीसाठीची कालमर्यादा. आता अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक हा 15 जुलै 2024 असेल. तात्पुरती यादी प्रकाशन
16 जुलै या दिवशी होईल. तात्पुरत्या यादीवरील तक्रार किंवा हरकती प्राप्त करण्याचा कालावधी हा 16 जुलै ते 20 जुलै या दरम्यान असेल. तक्रार व हरकतीचे निवारण करण्याची कालावधी 21 जुलै ते 30 जुलै या दरम्यान असेल. अंतिम यादीचे प्रकाशन हे 1 ऑगस्ट 2024 या दिवशी होईल. लाभार्थ्याच्या बँकेमध्ये KYC करणे हे 10 ऑगस्टपर्यंत केलं जाईल. त्यानंतर लाभार्थी निधीचे हस्तांतरण हे 14 ऑगस्ट 2024 या दिवशी होईल. त्यानंतरच्या महिन्यात देय दिनांक प्रत्येक महिन्याच्या ह्या 15 तारखेला हे असेल. त्यासाठी प्रत्येक पात्र महिलांनी आपल्या सर्व कागदपत्राची पूर्तता करून लवकरात लवकर अर्ज भरावा. धन्यवाद.